मुंबई महानगरपालिकेने घातलेली बंदी हायकोर्टाने कायम ठेवल्याने दादर इथला कबूतरखाना ताडपत्रीने बंदिस्त करण्यात आला। मात्र आता दादरमधील काही इमारतींच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य दिलं जात आहे। आपण पाहू शकतो काही नागरिक कबुतरांना इमारतीच्या टेरेसवर कबुतरांसाठी दाणे टाकत असल्याचं समोर आलंय। कबूतरखान्यांवरती बंदी टाकल्यानंतर पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आणि तेव्हा देखील हायकोर्टाने जी बंदी होती ती कायम ठेवली आणि कबूतरांना खाद्य टाकल्यास दंडात्मक कारवाई होईल असे आदेश देखील दिले। तरी देखील जे नागरिक आहेत ते कबूतरांना आपल्या टेरेसवरती जे आहे ते खाद्य टाकताना आपल्याला दिसत आहेत। आपण सध्या दादर येथील जो कबूतरखाना आहे त्या कबूतरखान्याजवळील एका उंच इमारतीमध्ये आहोत। त्या इमारतीतून ही जी आपण दृश्य बघतोय ते त्या दृश्यात एका टेरेसवरती जे कबूतर आहेत त्या ठिकाणी बसलेले त्या कबूतरांना त्या इमारतीमधील रहिवासी जे आहेत ते रोज खाद्य टाकतात। त्यामुळे हे जे कबूतर जे आहेत ते मोठ्या संख्येने त्या टेरेसवरती त्या इमारतीच्या छतावरती जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का पाहायला गेलं तर ही जी इमारत आहे ती इमारत दादर कबूतरखान्यासमोरील जे जैन मंदिर आहे त्या जैन मंदिराच्या मागचीच ही इमारत आहे आणि त्याच इमारतीवरती मोठ्या संख्येने कबूतरांना खाद्य टाकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। कबूतर त्या ठिकाणी खाद्य खाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे नियम जो आदेश हायकोर्टाने दिलेला आहे त्याची पायमल्ली वारंवार होत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।